नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 साईज कटोरी ब्लाउजचा परफेक्ट डायग्राम कसा काढायचा हे शिकवणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। तर पहा, आज आपण गळा 9 इंच घेणार आहे। पाठीमागचा गळा 9 इंच असताना कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे पाहूया। तर इथे ब्लाउजची उंची आहे 13 इंच। तर मी इथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मापे सांगते। उंची आहे 13, छाती आहे 34, कंबर आहे 28.2 म्हणजे 28.25 आहे। पुढचा गळा 5.5 इंच आहे, मागचा गळा 9 आहे, कटोरी 5 इंच आहे, बाही 5.25, दंडघेर आहे 5, मुंडा घेर आपला 7.25 इंच आहे, शोल्डर पट्टी 2.25 इंचच ठेवायची आहे आणि टोटल शोल्डर जे आहे आपण घेणार आहे 14 इंच। इथं उंची 13 प्लस 1 14 इंच घेऊया। इथे पहा 14 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथे अजून एकदा 14 इंचावरती मार्किंग करून घेते। एक सरळ लाईन ओढून घ्यायची। पाठीमागचा आणि पुढचा भाग आपला इथे बरोबरीने निघणार आहे। 14 इंच आपण इथे हे घेतलेलं आहे, यातून 7 इंच झालं पहा। तर यातून मी 2 इंच मायनस करणार आहे। 14चा निम्मा 7 आणि 7 मधून परत मी इथे 2 इंच मायनस केलेलं आहे, झाले 5 इंच। अजून एकदा असंच मी 5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे जे 5 इंच आहे तेच इथं 5 इंच आपण मार्किंग करून घ्यायचंय। मुंडा घेणार आहे मी 5.25 इंच। इथं मुंडा घेर जो आहे ना तो आहे आपला 7.25। इथे एक मी लाईन ओढून घेते। जर मुंडा घेर जास्त वाटला तर मी परत तो मुंडा घेर कमी करून घेईन पहा। सुरुवातीला मी 5.25 इंच घेतलेला आहे आणि इथं छातीचा चौथा भाग टाकायचा। आता इथे काही प्लस मायनस आपल्याला करायचं नाही, डायरेक्ट 8.5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। 28 आपली कंबर आहे। तर पहा 7.1 हे चौथा भाग घेऊया आपण आणि त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 8.1 या पद्धतीने आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन घेतलं पहा। आता हे जोडून घेऊया। आता आपण इथं क्रॉस बॅक देऊन घेऊया आधी। इथे पहा क्रॉस बॅक आपण अर्धा इंच घेऊया। तिरकी लाईन ओढून घेऊ, इथून घेऊया 1 इंच आणि आता फ्रेंच कर्वने आकार देऊन घेऊया। आणि इथून हे 1/2 इंच डाऊन करायचं किंवा अर्धा इंच शक्यतो करा। आणि हा जो आकार आहे तो या पद्धतीने मिळवून घ्यायचा। हा झाला आपला पाठीमागचा मुंड्याचा आकार। आता मुंडा घेर आपण मोजून घेऊ। इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपण हा मुंडा घेर मोजून घेणार आहे। तर पहा इथं जास्त भरलेला आहे, तर आपण तो कमी करून घेणार आहे। म्हणजे आपण आता हा मुंडा घेर जो आहे तो 5.25 ऐवजी आपल्याला 5.5 इंच करून घ्यायचा आहे। मुंड्याची उंची पहा मी इथं कमी करून घेते। 5.5 म्हणजे 5.25 आणि वरती 1 पॉईंट एवढी घेते, कारण जवळपास अर्धा इंच आपल्याला हा मुंडा घेर जो आहे ना तो कमी करायचा आहे। म्हणून मी इथं ही लाईन ओढून घेतली पहा परत डबल। इथून मी 1 इंच घेते, जसं मगाशी घेतलेलं होतं त्या पद्धतीने इथे मी 1 इंच घेतलं। आणखीन मी मुंड्याला आकार देऊन घेते। जिथे आपला कर्व सेट होतो तिथे या पद्धतीने हा सेट करून घ्यायचा। इथे 8.5 इंच आहे आणि हे डाऊन करायचं। आता मुंडा घेर आपण मोजून घेऊ। तर आता हा आपला मुंडा घेर नाही पहा, हे पूर्ण आता आपल्याला गरज नाही आहे याची। मुंडा घेर 7.25 इंच हवा आहे। तर इथून हा मुंडा घेर मी या पद्धतीने मोजून घेते। तर पहा एकच पॉईंट वाढलेला आहे, 7.25 आणि वरती 1 पॉईंट म्हणजे परफेक्ट आपला मुंडा आलेला आहे। तर इथं 5.2 आणि वरती 1 पॉईंट एवढा हा मुंडा आपण घेतलेला आहे।
लक्षात घ्या. परत पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी 1/2 इंच घेतलेला आहे. आता इथे तुम्हाला दिसणार नाही हा पॉईंट यामध्ये, पण मी इथं दिलेला आहे पहा हा पॉईंट. आणि परत मी मुंड्याला आकार देऊन घेते इथे पहा. या पद्धतीने खूप छान असे पहा फ्रेंच कर्वच्या मदतीने आकार येतात. हा मुंडा झाला आपला पुढचा. अजून थोडा खोल दिला तरी सुद्धा चालेल पहा इथून. हा आपला मुंडा आहे. आता इथे मी शोल्डर पट्टी 2.25 इंच मला लागणार आहे, तर मी 3 इंचावरती इथं ठेवणार आहे. 1/2 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे पहा. इथे 2 इंच आपली इथं गळ्याची रुंदी जी आहे ती शिल्लक राहिलेली आहे. आता इथे आपण शोल्डर डाऊन करतो पहा. एक 1/2 इंच एक पॉईंट वरती घ्यायचा, 1/2 इंच सुद्धा नका करू एवढं. आता इथे माझा गळा आहे पुढचा 5.5 इंच, तर मी 6 इंचावरती पॉईंट देणार आहे. इथून खाली का घ्यायचा, कारण परत हे आपण तिरकं कट केलं की गळा कमी होतो, म्हणून आपल्याला ते तसं घ्यायचं आहे. इथे घेतलं मी 2.5 इंच आणि गळ्याला आकार देऊन घेऊया पहा. या पद्धतीने सुद्धा तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता. इथून थोडंसं बाहेर गेला तरी चालेल. तुम्हाला जर गळ्याची रुंदी इथून कमी वाटते तर असं थोडंसं बाहेर जायचं आणि मग आकार द्यायचे आहेत. इथे पहा गळ्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा पहा, म्हणजे थोडासा पसरट हा गळा तयार होतो. इथून घेणार आहे मी 2.25 इंच घेईन मी इथे पहा, कारण ब्लाऊजची उंची ना कमी आहे, तर मी इथे 2.25 इंचच घेणार आहे. आणि एक सरळ लाईन ओढून घेतली. आता इथून क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी 1/2 इंच घ्या किंवा 1 इंच घ्या. मी 1/2 इंच घेतलेला आहे पहा. आणि या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतले. कटोरी 5 इंच, ब्लाऊजवरती 5 इंच आहे, 5 इंच घेतलेली आहे. जर तुम्ही फॉर्म्युलानुसार जर कटोरी काढली तर 5.25 इंच येते, तर इथं मी 5 इंच घेतलेली आहे. मी असा गळ्याला आकार देऊन घेते. इथून थोडा पसरट दिला ना खूप छान असा दिसतो पहा. या पद्धतीने इथे मी हे 1 इंच घेतलेला आहे. इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने आणि कटोरीला आकार देऊन घ्यायची. तर इथं आपला हा डायग्राम जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता तो आपण कटिंग करून घेऊया. पुढच्या मुंड्याला सुद्धा आपण आकार दिलेले आहेत पहा. ही क्रॉस पट्टी जी आहे ती तेवढी आपल्याला परत वाढवायची आहे 1/2 इंचाने कपड्यावरती. पहा या पद्धतीने इथं हा मी पुढचा मुंडा कटिंग केलाय. आता पाठीमागचा मुंडा कटिंग केलाय. आता हे दोन्ही पेपरने सेपरेट ठेवून घेते आणि हा पुढचा मुंडा जो आहे तो मी कट करून घेणार आहे पहा. या पद्धतीने इथे या पद्धतीने हा पुढच्या मुंड्याचा भाग जो आहे तो कटिंग होऊन निघलेला आहे. आता इथे ही क्रॉस पट्टी आपण कटिंग करून काढूया. हा पुढचा गळा पहा. कटिंग करताना सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला अशा ॲडजस्ट करायच्या असतात. पहा ही झाली आपली कटोरी साईड पार्ट आणि ही क्रॉस पट्टी. बॅक पार्ट आपण सेपरेट ठेवलेलाच आहे. आता हे दोन्ही पार्ट मी सेपरेट ठेवून ही कटोरी फक्त वाढवून घेते. तर इथे हा एक बॅक पार्ट होता माझ्याकडे, त्यावरतीच मी कटोरी वाढवून घेईन. ही आहे अशी. आधी आपण ड्रॉ करून घेऊया.
पहा इथे आता पूर्ण कटोरी ड्रॉ करून झाल्यानंतर इथे अर्धा इंच, इथे पाव इंच आणि 1.5 इंचाने मी कटोरी वाढवणार आहे. इकडे घेतलेला आहे मी 1.5 इंच आणि इकडेही घेतलेला आहे मी 1.5 इंच. इथे या पद्धतीने मी आकार देऊन घेतला. हे जोडून घेऊया. जोडल्यानंतर हे टोटल किती येतंय हे पाहायचं इथे या पद्धतीने आणि याचा असं सेंटर करून घ्यायचं. सेंटर या इथे आलेला आहे आणि मी इथे सुद्धा असं हे 1.5 इंचच घेणार आहे. पहा एकदम परफेक्ट अशी ही आपली कटोरी सुद्धा तयार झालेली आहे. आता आपण ही कटिंग करून घेऊया. तर इथे ही कटोरी तयार झाली. हा साइड पार्ट, क्रॉस पट्टी आणि हा बॅक पार्ट. बाही मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवरतीच कटिंग करेन, बाहीचं ड्राफ्टिंग मी करणार नाही आहे. तर एकदम परफेक्ट असा हा डायग्राम मी इथे तुम्हाला दाखवलेला आहे. 9 इंच गळ्यानुसार कुठे कुठे मी काय काय बदल केले हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.